वेलकम टू आदित्य अकाउंटिंग अकॅडमी. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण कंपनीमध्ये जे ट्रान्झॅक्शन केले जातात त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं एक जर्नल तयार करावं लागतं आणि जर्नल तयार करत असताना ते डॉक्युमेंट कुठल्या पद्धतीचे आहेत त्यावरून आपल्याला ते ट्रान्झॅक्शन कसं तयार करायचं याची माहिती मिळते. आणि हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना ते डेट वाईज करावे लागतात. म्हणजे प्रत्येक महिन्याला 1 तारीख ते 30 तारीख आणि पूर्ण वर्षभराकरता हे डेट वाईज ट्रान्झॅक्शन केले जातात. आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग करण्याची जी मेथड आहे ती कंपनी लेवलमध्ये कुठल्याही बिझनेसमध्ये आणि कंपनीमध्ये मर्कंटाईल सिस्टम मेथड या पद्धतीनं त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 2 साईड असतात. एक साईड असते ती डेबिट साईड आणि दुसरी साईड असते ती क्रेडिट साईड. यामध्ये प्रत्येक डेबिट साईड ही लेफ्टला असते आणि क्रेडिट साईड ही राईटला असते. बॅलन्स ऍक्टच्या पद्धतीनं जर विचार केला तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या दोन्ही बाजूची अमाऊंट ही सेम असते, जेणेकरून ते ट्रान्झॅक्शन एरर फ्री होऊ शकतं. मित्रांनो, आपण ज्या पद्धतीनं जर्नल एंट्रीज करण्याच्या उद्देशानं आपण ट्रान्झॅक्शन आयडेंटिफिकेशन वगैरे केले, त्यानंतर एक उदाहरण म्हणून इन दी बुक्स ऑफ ABC कंपनी लिमिटेड या पद्धतीने आपण एक अभ्यासाकरता एक डेमो टाकलेला आहे. तर याच्यामध्ये जे अकाउंटिंगचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग होतं ते बेसिकली 5 ग्रुपमध्ये होतं. पहिला आहे तो ऍसेट, दुसरा लायबिलिटी, तिसरा कॅपिटल, चौथा जो आहे इन्कम किंवा प्रॉफिट आणि 5वा जो आहे एक्सपेन्सेस आणि लॉसेस. तर एकदा आपण जर्नल एंट्री करण्याच्या उद्देशानं जे आयडेंटिफिकेशन केलेले ट्रान्झॅक्शन्स आहेत ते अगोदर एकदा जर्नल रेडी झालं त्यानंतर आपल्याला सबसिडियरी बुक्स तयार करावे लागतात किंवा त्या एंट्रीज सबसिडियरी बुक्समध्ये जातात. उदाहरणार्थ कॅश बुक, बँक बुक, परचेस, सेल्स, रिसिवेबल वगैरे अदर जे काही बुक्स असतात त्या पद्धतीनं त्याचे ट्रान्झॅक्शन त्या सबसिडियरी बुक्समध्ये जातात. त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास जो आहे तो लेजर, इंडिव्हिज्युअल लेजर रेडी होतात. इंडिव्हिज्युअल लेजरच्या नंतर आपण ते ट्रान्झॅक्शन ट्रायल बॅलन्समध्ये जातात. ट्रायल बॅलन्सच्या याच्यामधून ते आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये, ट्रेडिंगच्या बरोबरच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एकच असतं. त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटचा एक पार्ट असतो आणि त्याच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा सेकंड पार्ट असतो. त्यानंतर आपण ते लास्टली फायनान्शियल इयर क्लोजिंगला बॅलन्स शीटमध्ये ते सगळे आयटम जातात. तिथून आपल्याला बॅलन्स शीट रेडी करता येतं आणि आपल्याला बिझनेसची पोझिशन पण लक्षात येते की वर्षभराच्या याच्यामध्ये कसे कसे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि आपण प्रॉफिटमध्ये आहोत किंवा लॉसमध्ये आहोत हे त्यावरून लक्षात येतं. तर हे डॉक्युमेंट सोर्स जो आहे, जर्नल रेडी करताना डॉक्युमेंट सोर्स कशा पद्धतीचा असतो तर ते थोडक्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की तर त्यामध्ये जे डॉक्युमेंट आहे त्यातले आपल्याला कंटेंट चेक करावे लागतात. महत्वाचं त्याच्यामध्ये डेट आहे. ज्या दिवशी जे तुम्हाला डॉक्युमेंट मिळालंय त्याच्यावरची डेट महत्वाची आहे, कारण ट्रान्झॅक्शन आपल्याला डेट वाईज करत जायला लागतात पूर्ण वर्षभराकरता. त्यानंतर दुसरं ते मटेरियल किंवा जे तुमच्याकडे गुड्स वगैरे आलेले आहेत त्याच्यावर पार्टीचं नाव कुठल्या पार्टीकडून आलंय ते लक्षात येतं. त्यावरून आपल्याला ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करता येतं. त्यानंतर त्याचा प्रकार एक असतो, ज्या काही पद्धतीनं मटेरियल मिळालंय तुम्हाला, कोणी सर्व्हिसेसचे बिलं देतं तर त्यामध्ये टाईप ऑफ जे गुड्स किंवा सर्व्हिस आहे त्यावरून आपल्याला त्या ट्रान्झॅक्शनचं नेचर कळतं आणि आपल्याला ते ट्रान्झॅक्शन जर्नल कसं रेडी करता येतं याचं त्यावरून लक्षात येऊन जातं. त्याच्यानंतर नेचर ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये काय असतं, जेमतेम तुम्हाला परचेस, सेलचे बिलं जातात कंपनीतून, परचेसचे बिलं येतात, काही एक्सपेन्सेस बिलं येतात, जेणेकरून आपल्याला ते ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करणं सोपं जातं. आणि बेसिकली त्यावर जे अमाऊंट आहे ते अमाऊंट देखील महत्वाचं आहे. अमाऊंट इन वर्ड्स आणि इन रुपीज वगैरे असं जे लिहिलेलं असतं ते देखील आपल्याला महत्वाचं असतं. तर याच्यामध्ये कंपनीच्या लेवलवर जेमतेम ज्यावेळेस आपण परचेस करतो तर अगोदर त्या पार्टीकडे परचेस ऑर्डर प्लेस केली जाते. त्यामुळे परचेस ऑर्डरनुसार त्यांना मटेरियल पाठवलंय किंवा काही त्याच्यामध्ये लिगल डिस्प्यूट येत आहेत का हे सगळं आपल्याला त्यावरून बघता येतं. आणि शेवटची गोष्ट त्यातली महत्वाची अशी आहे की हे जेवढेही वर्षभराचे डॉक्युमेंट आहेत
ते आपल्याला ऑडिट आणि जीएसटी पर्पज करता महत्वाचे असतात. ज्यावेळेस आपण जर्नल एंट्रीचे ट्रान्झॅक्शन आयडेंटिफिकेशन वगैरे बघितल्याच्या नंतर पुढे आपण त्या संदर्भातले काही उदाहरणं पाहूया आणि त्यामध्ये 7-8 एंट्रीज वगैरे कशा पास होतात या पद्धतीचं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर सर्वप्रथम आपण ट्रान्झॅक्शन बघूया. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये डेट, त्याच्यानंतर टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन आणि ते ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंट अंडर, म्हणजे याच्यामध्ये आपण लायबिलिटी, त्याच्यानंतर इन्कम, रेव्हेन्यू, ऍसेट, कॅपिटल, परत ऍसेट, एक्सपेन्सेस, लॉस आणि इन्कम ह्या सगळ्या पद्धतीचे एक एक उदाहरण बघूया जेणेकरून तुम्हाला ती मॅक्झिमम लक्षात येऊ शकतं. तर सर्वप्रथम डेट. आता 7 जुलै 2025 ला एक ट्रान्झॅक्शन आहे, परचेस गुड्स ऑन क्रेडिट ऑफ ₹95,000 फ्रॉम राम अँड कंपनी. राम अँड कंपनीकडनं 95,000 रुपयाचं आपण मटेरियल परचेस केलंय. तर मटेरियल परचेस केलं म्हणजे हे लायबिलिटी अंडर ट्रान्झॅक्शन होणार. तर त्याची जर्नल एंट्री जर पास कशी होते, तर याच्यामध्ये डेट, पर्टिक्युलर्स, डेबिट आणि क्रेडिट. तर याची जर्नल एंट्री अशी होणार की आपण मटेरियल परचेस केलंय तर परचेस अकाउंटला आपण डेबिट देणार 95,000 ला आणि राम अँड कंपनीकडनं आपण मटेरियल क्रेडिटवर घेतलंय त्याच्यामुळे त्याला काही पैसे दिलेले नाहीत आपण. तर राम अँड कंपनीला आपण 95,000 देणं आहे त्याच्यामुळे ती लायबिलिटी होते आपल्याकडे. तर राम अँड कंपनीला आपण क्रेडिट देणार. क्रेडिटच्या खाली ट्रान्झॅक्शनचं नॅरेशन लिहायला लागतं जेणेकरून ते ट्रान्झॅक्शन आपल्याला कुठल्या पद्धतीचं ते लक्षात येतंय. तर त्याचं नॅरेशन आहे बिईंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट. त्यानंतर आपण एक 2 नंबरचं उदाहरण पाहूया की 9 जुलैला गुड्स सोल्ड ऑन ₹15,000 ऑन कॅश. कॅशमध्ये आपण मटेरियल विकलेलं आहे. तर मटेरियल विकलं म्हणजेच आपल्याला इन्कम होणार आहे आणि ते रेव्हेन्यू अंडर असल्यामुळे हे इन्कमचं एक आपण जर्नल एंट्री पास करतोय इथे. तर त्याची जर्नल एंट्री अशा पद्धतीने होईल. डेट आहे त्याची 9 जुलै 2025 आणि ते कॅश अकाउंट डेबिट ₹15,000 टू सेल्स अकाउंट ₹15,000. नॅरेशन असेल बिईंग गुड्स सोल्ड ऑन कॅश. त्यानंतर आपण अजून एक ट्रान्झॅक्शन बघणं की ज्यावेळेस बिझनेस आपला चालू असतो त्यामध्ये आपल्याला लॅपटॉप एक परचेस करायचं. या दृष्टीनं 11 जुलैला लॅपटॉप परचेस ऑफ ₹45,000 ऑन कॅश देऊन आपण लॅपटॉप परचेस केलेला आहे. तर लॅपटॉप हा आपला बिझनेस मधला ऍसेट आहे त्यामुळे त्याची जर्नल एंट्री अशा पद्धतीनं पास होते. डेट आहे त्याची 11 जुलै 2025. लॅपटॉप अकाउंट डेबिट ₹45,000 आणि आपण कॅश दिलेली आहे. आपल्या बिझनेसमधून कॅश आउट झाली त्यामुळे कॅश अकाउंटला क्रेडिट जाणार 45,000चं. त्याचं ट्रान्झॅक्शनचं नॅरेशन आहे बिईंग लॅपटॉप परचेस ऑन कॅश. त्यानंतर बिझनेस ज्यावेळेस रन होतो तर त्यावेळेस कधी कधी आपल्याला बिझनेसमध्ये पैशाची आवश्यकता भासते. त्याच्यामुळे डायरेक्टर जे आहेत ते एबीसी कंपनी अँड कंपनीचे आदित्य सर म्हणून डायरेक्टर आहेत. तर त्यांनी बिझनेसमध्ये ₹1,00,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. ते इन्व्हेस्ट केली, ओनरनी कॅश इन्व्हेस्ट केली म्हणजे ते कॅपिटल अकाउंटच्या अंडर त्याचं ट्रान्झॅक्शन होईल. डेट आहे त्याची 15 जुलै आणि 15 जुलैच्या डेटला आपल्या बिझनेसमध्ये कॅश आली त्यामुळे कॅश अकाउंट ₹1,00,000 डेबिट आणि कॅपिटल सरांचं वाढल्याच्यामुळे कॅपिटल अकाउंटला अर्थात क्रेडिट इथे ₹1,00,000 ही आहे. तर याचं नॅरेशन असं आहे बिईंग कॅश इन्व्हेस्टेड इन कंपनी बाय ओनर. तर आदित्य सरांनी ₹1,00,000 इन्व्हेस्ट केल्यामुळे त्याची या पद्धतीची एंट्री होते. त्याच्यानंतरची आपण खालची एंट्री बघूया की बिझनेसमध्ये आपण बँकेमध्ये ₹10,000 डिपॉझिट केलेत. तर 19 जुलैचं ट्रान्झॅक्शन आहे कॅश डिपॉझिटेड इन बँक ₹10,000. आता कॅश हा आपला कंपनीचा ऍसेट असल्यामुळे ते ऍसेट अंडरचं एक ट्रान्झॅक्शन आहे आणि बँक देखील आपला ऍसेटच आहे. परंतु कॅश डिपॉझिट केल्याच्या नंतर खालती त्याची जर्नल एंट्री अशी पास होते बँक अकाउंट डेबिट ₹10,000 टू कॅश अकाउंट क्रेडिट ₹10,000 आणि त्याचं नॅरेशन आहे कॅश डिपॉझिटेड इन बँक. त्यानंतर बिझनेसमध्ये जे लोक वर्किंग करतात, नोकरी करतात, त्यांना प्रत्येकांना पगार वगैरे द्यायला लागतो. तर आपण एक सॅलरी पेडचं ट्रान्झॅक्शन बघतोय. तर सॅलरी पेडमध्ये 24 एप्रिल 2025चं ट्रान्झॅक्शन आहे. सॅलरी पेड
25,000 इन कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन केल्यामुळे सॅलरी हे आपल्या कंपनीचा एक्सपेन्सेस आहे आणि आपल्या व्यवसायातून कॅश जाते म्हणजे कॅश आउट झाली तर त्याचं जर्नल एंट्री अशा पद्धतीने होईल. सॅलरी अकाउंट डेबिट ₹25,000 आणि कॅश अकाउंट क्रेडिट ₹25,000. त्याचं नॅरेशन असं लिहिणार आपण, बिईंग सॅलरी पेड इन कॅश. आणि लास्ट आपण एक उदाहरण बघतोय याच्यामध्ये. 27 जुलैला बँकेमध्ये आपण जे एफडी, बऱ्याच वेळा काय होतं, एफडी वगैरे बँकेत केलेली असते त्याच्यावर आपल्याला बँकेकडनं व्याज मिळतं. तर इंटरेस्ट रिसिव्ड ₹2,150, ₹2,150 आपल्याला बँकेकडनं इंटरेस्ट मिळाला आहे. आणि इंटरेस्ट रिसिव्ड हे इन्कम आहे त्यामुळे आपण त्याची जर्नल एंट्री अशा पद्धतीने होईल. ते मिळाली आपल्याला बँकेकडनं तर बँक अकाउंट डेबिट ₹2,150 आणि क्रेडिट टू इंटरेस्ट रिसिव्ड ₹2,150 आणि त्याचं नॅरेशन अशा पद्धतीने आहे खाली, बिंग इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम बँक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयडेंटिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट आणि त्याचं रेकॉर्डिंग जर्नल एंट्री कशी पास करतात हे पाहिलं आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ अकाउंट्स आणि त्याचे गोल्डन रूल्सची माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तो अवश्य पाहू शकता. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जर्नल एंट्रीज अँड लेजर पोस्टिंग विथ बॅलन्सेस हा टॉपिक पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.